सोनिया गांधी या शिमल्यामध्ये खासगी दौऱ्यासाठी गेल्याची माहिती आहे। काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडलेली आहे। शिमल्याच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये सोनिया गांधी यांना दाखल करण्यात आले। सोनिया गांधी या काँग्रेसच्या नेत्या आहेत, त्यांची तब्येत अचानक बिघडलेली आहे। शिमल्यामध्ये त्या काही खासगी दौऱ्यासाठी गेल्या होत्या अशी माहिती मिळते आणि त्यावेळी त्यांची तब्येत बिघडलेली आहे। त्यानंतर त्यांना शिमल्यातील इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। सध्याचे हे तपशील समोर येत आहेत। सोनिया गांधी यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून। आवेश, विक्रांत, सोनिया गांधी एक विश्रांतीसाठी शिमल्यात गेले होते आणि त्यानंतर त्यांची अचानक तब्येत बिघडली आणि त्यांना इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांना आता सध्या त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार MRI सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि सगळे डॉक्टरची नजर त्यांच्या तब्येतीवर सध्या तरी आहे। आणि तिथले जे मुख्यमंत्री आहे, हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू हे सुद्धा पोहोचलेले आहे। सोनिया गांधी यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे थोड्या प्रमाणात काँग्रेस नेत्या सुद्धा चिंताजनक परिस्थिती होती, पण आता सोनिया गांधीची तब्येत सध्या तरी बरी आहे असं डॉक्टरांनी सांगितले आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद आवेश दिलेल्या तपशिलांसाठी।